ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहावे, ना की आपल्या स्पर्धा करावी. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणावर दिली प्रतिक्रिया. आज जालना येथे नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन जालनावासियांच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी पत्रकार बांधवांशी संवाद साधताना नरेंद्र पाटील म्हणाले की वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मागील 7 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला आमचा कुठलाही विरोध नाही. मात्र त्यांच्यासारख्या एका मोठ्या नेत्याने मराठा आरक्षणाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहावे, ना की आपल्यात स्पर्धा करावी. कारण सरकारची भूमिका ही ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावण्याची आहे. मात्र तरीही त्यांच्या मनात शंका निर्माण झाली असल्याने ते उपोषणाला बसले आहेत व त्यांचा मुद्दा आहे की सगळे सोयरे अध्यादेशावर. मात्र यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मंत्री शंभूराजे देसाई हे स्वतः हे प्रकरण हाताळत असून लवकरच यावर सरकारच्या वतीने योग्य ती कायदेशीर बाजू मांडण्यात येणार आहे. तर मागच्या काही दिवसापूर्वी त्यांच्या आमरण उपोषणाला सरकारच्या मधील काही नेते मंडळी त्यांना येऊन भेटली गेली आहे, तर काही विरोधकही भेटून गेले आहेत. लवकरच यावर काही मार्ग निघेल व त्यांच्या उपोषणाचा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असे मतही या प्रसंगी नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले आहे की ओबीसी आरक्षण बचाव यासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणामध्ये कुठल्याही प्रकारचा सरकार केला जाणार नाही अशी ग्वाही सुद्धा यावेळी त्यांनी दिली आहे. उपोषण सुरू आहे त्याकडे आपण कसं लक्ष्मण हाकेंनी ओबीसी समाजाचे काही मुद्द्याबद्दल जे आंदोलन चालू केलेले आहे याच्याबद्दलही सरकार सकारात्मक पाहत असताना त्यांनी कुणाचीही तुलना करण्यापेक्षा त्यांच्या कुठल्याही ओबीसी समाजाच्या कुठल्या आरक्षणाला धक्का पोचू शकत लावला जाणार नाही अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी या आंदोलनामधून काय साध्य करतील मला कल्पना नाही, परंतु त्यांनी थोडं गांभीर्याने विचार करावा. वर्षानुवर्षी मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तो आता कुठेतरी कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून मिळतोय. अशा वेळेला चांगल्या कार्यकर्त्यांनी यांना ताकद देणं गरजेचं आहे. किंबहुना आपल्यामध्ये स्पर्धा निर्माण करून कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान करण्यापेक्षा एक सामाजिक चळवळीची बांधिलकी आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे असं मला वाटतं. त्यांचा पहिला मुद्दा त्यांचा सगळे सोऱ्यांचा आहे. सगळे सोऱ्यांच्या बद्दलची युद्ध पातळीवरती काही चर्चा ही राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब, आमचे शंभूराज देसाई मंत्री महोदय साहेब या ठिकाणी हाताळतात. त्याच्यामुळे जे गोष्ट सकारात्मक आणि कायद्याच्या चौकटीमध्ये आहे त्याचा निर्णय लवकरात लवकर त्या ठिकाणी घेतला जाईल. आजचा त्यांचा उपोषणाचा 6वा दिवस आहे, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं आश्वासन त्यांना भेटलेलं नाही. याकडे तुम्ही कसं बघता? प्रकृती करावी. मला असं वाटतं की मागच्या काही दिवसापूर्वी आपले काही मंडळी भेटून गेलेली आहेत सरकारमधली आणि काही विरोधी पक्षातले नेतेही लोक भेटलेले आहेत. त्याच्यामुळे त्यामध्ये मार्ग निघेल असं मला वाटतं. त्यांनी आपली प्रकृती अशा प्रकारे धोक्यामध्ये टाकू नये एवढीच विनंती. आता त्यांचे असं वक्तव्य आलं की सरकारतर्फे ते वैयक्तिक भेटायला आले होते, जिल्हाधिकारी किंवा शासकीय अधिकारी त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचलेला नाही. प्रत्येक आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी सरकारने कुणाला तरी जबाबदारी सोपवलेली आहे. नक्कीच हाके साहेबांच्या या आंदोलनामध्ये कोणीतरी जबाबदारी सोपवली गेलेली असावी. ती आज ना उद्या लवकर येतील. 7 दिवस झाले येतील. आता तिची नियुक्ती कुणी केली मलाच माहीत नाही ना. जसं एका टप्प्यामध्ये शंभूराज देसाई येऊन गेले, मागच्याही जरंगे पाटील साहेबांच्या आंदोलनामध्ये कधी गिरीश महाजन आले, कधी आपले धनंजय मुंडे साहेब येऊन गेले, तर कधी त्या ठिकाणी आमचे भुमरे साहेब आज खासदार झाले ते या ठिकाणी येऊन गेलेत, कधीतरी अतुल सावे पण येऊन गेले असतील आणि बरेच लोक येऊन गेले. त्याच्यामुळे सरकारने कुणाची तरी नेमणूक केलेली आहे, ती योग्य वेळेला येऊन ती हाताळतील व्यवस्थित. दुजाभाव नाही. नाही, दुजाभाव करण्याचा प्रसंगच नाही आहे. कारण महाराष्ट्र सरकार म्हणून त्याला सगळ्या जाती धर्म समप्रमाणात ते पाहतात. त्याच्यामध्ये दुजाभाव बिलकुल होणार नाही. थँक्यू.